चंद्रपूर शहरात होळीसह आगामी सणांच्या दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभागानं विशेष मोहीम हाती घेतली आहे। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या नेतृत्वात संपूर्ण शहरात कडक कारवाई केली जात आहे। या मोहिमेअंतर्गत नियमांचं उल्लंघन करून उशिरापर्यंत आपापली व्यावसायिक प्रतिष्ठानं उघडे ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे। या मोहिमेअंतर्गत चंद्रपूर पोलीस निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ सुरू असलेल्या आस्थापनांवर धाड टाकत होते, कारण याबाबत कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांना मिळाल्या होत्या। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच एका बारमध्ये किरकोळ वादातून एका पोलीस कॉन्स्टेबलची हत्या झाली होती। ही गंभीर बाब लक्षात घेता पोलीस प्रशासनानं आता कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। तसंच उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील पोलीस प्रयत्नशील आहे। सोबतच पोलीस अवैध दारू आणि इतर ड्रग्सच्या व्यापारावरही बारकाईनं लक्ष ठेवून आहेत। तर कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याकरता पोलीस विभाग पूर्णपणे सज्ज असून कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई देखील करत आहे। माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आणि सूचनेनुसार आगामी जे सण उत्सव आहेत, होळी वगैरे आहे, 1-2 दिवसानंतर होळी धुलीवंदनचा सण साजरा होत आहे। मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री होते आणि जे गुन्हेगारीचं जे आहे ते प्रमाण सुद्धा वाढण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून आणि प्रतिबंधक करण्याच्या दृष्टिकोनातून आज रोजी जे अवैध धंदे आहेत किंवा आस्थापनाच्या ज्या वेळेच्या नंतर सुरू ठेवण्याचे जे टायमिंग आहेत, आस्थापनाला घालून दिलेल्या अटी शर्तीचं बऱ्याचदा पालन होत नाहीये। त्याकरिता असा हा स्पेशल ड्राईव्ह घेण्यात येत आहे।